नुकत्याच छत्रपती संभाजी महाराज मैदान कसबे सुकेने तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे मोठ्या उत्साहात कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्यात। स्वर्गीय माधवराव पैलवान जाधव उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आत्मामालिक कुस्ती केंद्राच्या मल्लांनी उल्लेखनीय यश संपादन केलं। या स्पर्धेत आत्मामालिक कुस्ती केंद्रातील पैलवान राहुल पदमोर यांनी 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे, तर पैलवान महेश फुलमाळी यांनी 125 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक मिळवून केंद्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय। या यशाबद्दल दोन्ही मल्लांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। या कुस्ती स्पर्धेचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ यांच्या वतीनं करण्यात आलं। या यशस्वी मल्लांना आत्मामालिक कुस्ती केंद्राचे संचालक व NIS राष्ट्रीय कुस्ती कोच पंच माननीय भरत नायकल सर, आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पैलवान विवेक नायकल सर, NIS कुस्ती कोच पैलवान अशोक पाटील व NIS कुस्ती कोच पैलवान अक्षय डांगे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। या यशामागे परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींचे कृपा आशीर्वाद लाभले असून विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्याकडूनही मल्लांचं अभिनंदन करण्यात आलंय। या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडाप्रेमींसह सर्व स्तरातून मल्लांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून आगामी कुस्ती स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे, कोकमठाण।